जय जयकार जय जयकार दीक्षार्थी का जय जयकार जय जयकार जय जयकार दीक्षार्थी का जय जयकार। अरे गुरु हो तो कैसे हो, प्रकाश मुनि जी जैसे हो। अरे गुरुनी हो तो कैसी हो, सुमन प्रभाजी जैसी हो। जळगावच्या दीक्षा भन्साळींचा पिंपळगाव बसवंत येथे भव्य स्वागत सोहळा, सकल जैन समाजाच्या वतीने मिरवणुकीतून सन्मान। जय जिनेन्द्र। पिंपल गांव में आए हुए दीक्षार्थी का पिंपलगांव श्री संत के तरफ से हार्दिक स्वागत करती हूँ। पिंपल गांव में श्री दीक्षार्थी पधारे, इसलिए हमारे पिंपल गांव में 4 चांद लग गए हैं। आपके संयम की यात्रा को हमारी पिंपलगांव श्री संत की ओर से हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। जय जिनेन्द्र। जैन समाजाचा पवित्र चातुर्मास सध्या देशभरात मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा होत असताना जळगावच्या दीक्षा भन्साळी या घेणार असलेल्या दीक्षेच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव बसवंत येथे सकल जैन समाजाच्या वतीने त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत आणि सन्मान करण्यात आला। या प्रसंगी पारंपरिक वाद्यांच्या गजरात, ढोल ताशांच्या तालावर आणि जैन धर्म की जयच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेलं। सदर भव्य मिरवणुकीची सुरुवात जैन स्थानकापासून करण्यात आली। प्रगती हॉटेल, जुना आग्रा रोड, निफाड फाटा, मेन रोड असं मार्गक्रमण करत मिरवणूक वेशी येथील जैन स्थानकापर्यंत पोहोचली। या ठिकाणी समाज बांधवांनी जल्लोषात दीक्षा भन्साळी यांचं स्वागत करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला। ह्या पिंपळगाव संघाच्या प्रांगणामध्ये परमपूज्य गुरुदेव प्रवर्तक समन संघाचे प्रवर्तक प्रकाश मुनी महाराज यांचा चातुर्मास संपन्न होत आहे आणि जळगावच्या दीक्षार्थी कुमारी दीक्षा भन्साळी या दीक्षा घेणार आहेत। त्यांचं नाव दीक्षाच आहे आणि त्या दीक्षा घेणार आहे आणि त्यांचा मुहूर्त गुरुदेव आज देणार आहे, कधी दीक्षा घ्यायची याचा ते मुहूर्त देणार आहेत आणि त्यानिमित्ताने दर्शन घेण्यासाठी ते इथं आल्या आणि आमच्या या समाजाचं हे भाग्य आहे की त्यांचा सन्मान करण्याचा आम्हाला मिळाला आणि म्हणून समारोह केला गेला समाजाच्या वतीने आणि या समाजात सर्व प्रकारचे सर्व लोक या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचं मी स्वागत करतो। दीक्षाच्या भगिनीला हार्दिक शुभेच्छा देतो की त्यांच्या दीक्षाचं जे आयुष्य राहील ते संपन्न आणि महावीर स्वामीच्या ज्या दाखवलेल्या मार्गाप्रमाणे मार्गक्रमण करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो।